असेल आणि वाल्मिक कराडांची जर नार्को टेस्ट झाली तर सत्य बाहेर येईल का आणि संतोष देशमुखांना न्याय मिळेल का, या संपूर्ण विषयावर आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। त्यामुळे पुढचे 5 मिनिटं माझ्यासोबत नक्की थांबा। नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। पहिल्यांदा आले असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, साईडला दिलेली घंटा दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल। व्हिडिओची सुरुवात करूयात। वाल्मिक कराडांची नार्को टेस्ट व्हावी। आता समजून घेऊयात नार्को टेस्ट म्हणजे नेमकं काय। जेव्हा कुठलाही आरोपी अत्यंत खालच्या पातळीचा आरोप करतो किंवा कुणाची तरी निर्गुण हत्या करतो, तेव्हा पोलीस त्या आरोपीकडून जे काही सत्य आहे ते बाहेर काढण्याचा कायम प्रयत्न करतात। पोलीस त्या आरोपीला मारतात, त्याला चटके देतात, जे होईल ते प्रत्येक प्रकारचा प्रयत्न करतात। पण जेव्हा सगळे प्रयत्न करूनही एखादा आरोपी सत्य बोलत नाही, तेव्हा त्या आरोपीवर नार्को टेस्ट करा अशी मागणी केली जाते। आणि संतोष देशमुखांच्या प्रकरणातही आतापर्यंत असंच परिस्थिती आपल्याला दिसते। आता ही जी काही नार्को टेस्ट आहे, ती नार्को टेस्ट करण्यासाठी तुम्हाला कोर्टाची परवानगी किंवा न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते, कारण न्यायालयाच्या परवानगीशिवाय कुठलाही पोलीस किंवा CID नार्को टेस्ट कधीच करू शकत नाही। 2010 साली न्यायालयानं असा एक नियम काढला होता की न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणीही नार्को टेस्ट करू शकणार नाही। त्यामुळे जर न्यायालयानं परवानगी दिली तर नार्को टेस्टमध्ये जो काही आरोपी आहे त्या मुख्य आरोपीला सोडियम पेंटोथल नावाचं एक इंजेक्शन असतं, ते इंजेक्शन त्याच्या हातामध्ये दिलं जातं। सोडियम पेंटोथल हे जे काही इंजेक्शन आहे ते खरं म्हणजे भूल येणारं इंजेक्शन, ज्याला इंग्रजीमध्ये ॲनेस्थेसिया म्हणतात, भूल येणारं इंजेक्शन असतं, ज्यामध्ये ज्या कोणत्या माणसाला ते दिलं त्या माणसाला गुंग आल्यासारखं होतं आणि तो माणूस कुठेतरी सुजीवर राहत नाही, म्हणजे विचार करण्याची जी काही क्षमता असती ती क्षमता त्या माणसाची खालावती आणि त्यानंतर त्या माणसाला प्रश्न विचारले जातात। त्यानंतर तो माणूस जो काही बोलतो ते सत्यच बोलेल असं मानलं जातं, कारण खोटं बोलण्यासाठी जी विचार करावा लागतो तो विचार तो माणूस करू शकत नाही। म्हणजे एकतर तो माणूस झोपलेलाही नसतो आणि एकतर तो पूर्णपणे जागाही नसतो, म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणू शकतो की अत्यंत गुंगीच्या धुंदीत तो माणूस असतो आणि त्यावेळेस त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात। प्रश्नांची सुरुवात एकदम सोप्या प्रश्नांपासून केली जाते की तुझं नाव काय, तुझ्या भावाचं नाव काय, तुझ्या घरच्यांचं नाव काय, आणि आरामानं जो काही आरोप झाला त्या आरोपाबद्दल